नमस्कार मित्रांनो, मी निलेश ठावरे, राशी कुंडली आणि ग्रह अभ्यासक आणि लाईफस्टाईल काउन्सिलर म्हणून मी काम करतो. मित्रांनो, आता जे काही मुद्दे चाललेले आहेत हिंदू वगैरे असं काही, तर ही जी काही लोक आहेत ती सातत्याने हिंदू लोकांना नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते लोक असं म्हणतात की हिंदू हा धर्मच नाही आहे. त्यानंतर वीर पुरुषांची बदनामी केली जाते, संत महात्मे लोक आहेत त्यांची बदनामी केली जाते, देवी देवतांची बदनामी केली जाते. अशी बरीचशी उदाहरणं आहेत, बरेचसे पुरावे आहेत, हे त्यांना सातत्याने दिलेले आहेत, पण ही लोक काय ऐकत नाही आहेत. अच्छा, हा जो खेळ जो सर्व चाललेला आहे, हा फक्त आणि फक्त सत्तेसाठी हा खेळ चाललेला आहे, बाकी काही नाही. त्यामुळे काय आहे ना की सत्ता काबीज करायची आहे आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. इतिहास साक्ष आहे, सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण सिकंदराने असं ठरवलं की आपल्याला जग जिंकायचं आणि तो भारतात आला. आणि त्याने काय केलं, त्याची विकृत बुद्धी दाखवली की नाही, मला जग जिंकायचंय म्हणून. काय गरज काय होती हे सगळं जग जिंकणं वगैरे काय करायची, काय गरज काय होती? पण नाही, त्याला असं दाखवायचं होतं की मला जग जिंकायचंय म्हणून, म्हणून तो भारतात देखील आला. पण भारतातले जे हिंदू होते, चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी त्याला पळवून लावलं आणि तो खाली आत वापस गेला. पुढे जाऊन मुसलमानांचं साम्राज्य आलं, त्यांनी देखील आपल्या भारतावर राज्य केलं. पण पुन्हा शिवरायांनी स्वतःचं हिंदू राष्ट्र निर्माण केलं आणि त्यांना देखील हरवलं आणि स्वतःचं हिंदू राष्ट्र निर्माण केलं. परत सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण पुन्हा इंग्रज आले. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, पण परत आपल्या वीर पुरुषांनी आपला भारत देश स्वतंत्र केला. आणि आताची सध्याची परिस्थिती, आता काय चाललंय, आता लोक काय करतायत, तर वेगवेगळे पक्ष काढलेत. आता हे वेगवेगळे पक्ष काढणारे लोक कोण आहेत? भारतातलेच आहेत ना. काय गरज काय आहे हे सगळे वेगवेगळे पक्ष काढायची? पण नाही, आम्हाला बिझनेस करायचा आहे आणि राजकारणासारखा दुसरा बिझनेस असू शकत नाही ना. तर आम्हाला तो बिझनेस करायचा आहे, म्हणून जो तो फक्त इतिहासातले वीर पुरुष, संत मंडळी आणि हिंदू धर्माला टार्गेट करायचं. मित्रांनो, एक उदाहरण देतो तुम्हाला. अशी बरीचशी उदाहरणं आहेत, त्यातलं एक उदाहरण. आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे. आपला जो हिंदू धर्माप्रमाणे जो आपला महिना आहे तो आपला आहे चैत्र, आणि तो इंग्रजी महिन्यानुसार साधारण मार्च महिन्यात वगैरे चालू होतो. मित्रांनो, इंग्रजांनी म्हणजे परकीय लोकांनी हे इंग्रजी महिने चालू केले आणि ते आपल्या भारतात आणले. ते त्यांचे महिने होते, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मित्रांनो, याच्यावर देखील मी एक रील बनवला आहे की त्यात सांगितलं आहे की आपली जी पुरातन काळातली जी मंडळी आहेत, जी वीर ज्ञानी मंडळी, ज्यांना शास्त्रज्ञ पण म्हणू शकतो, तर त्यांच्या आधारावरती म्हणजे फार पुरातन काळातले जे आपली जी लोक होती, महान लोक, त्यांचं संशोधन करून ही परकीय लोक होती, त्यांनी आपलं संशोधन केलं आणि बऱ्याचशा प्रगती करणाऱ्या गोष्टी त्यांनी तिथे केल्या आणि नाव त्यांनी स्वतःचं लावलं. तुम्ही जर थोडंफार इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला कळेल पण, किंवा तुम्ही बरेचसे व्हिडिओ जर बघितले असतील तर ते तुम्हाला कळेल. तसंच जर कॅलेंडरबद्दल सांगायचं झालं, महिन्यांबद्दल सांगायचं झालं, तर ते एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की जानेवारी महिना आहे किंवा फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. तर हे जे महिने आहेत ना, तुम्ही इंटरनेटवर सर्च मारा, तर हे ते पर्टिक्युलर त्या राजांच्या नावाने त्यांनी ते महिने ठेवलेले आहेत. मग त्यांच्यानंतर त्यांना असं नाही जमलं की 8वा महिना, 9वा महिना, 10वा महिना काय ठेवा म्हणून. तर त्यात एक गंमत आहे की 8वा महिना म्हणजे काय, तर सॉरी माफ करा, 8वा नाही, 9वा महिना.
तर तिथे कुठेतरी त्यांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतलेला आहे. त्यांनी 9व्या महिन्यात काय सांगितलं आहे की ज्योतिषशास्त्राप्रमाणे म्हणजे जे 12 राशींमध्ये जर सूर्याला जर डिवाईड केलं तर ज्यावेळी 7व्या स्थानात सूर्य जातो त्यावेळी सप्टेंबर, ज्यावेळी 8म स्थानात सूर्य जातो त्यावेळी ऑक्टोबर आणि ज्यावेळी 9म स्थानात सूर्य जातो त्यावेळी नोव्हेंबर आणि ज्यावेळी 10म स्थानात सूर्य जातो त्यावेळी डिसेंबर. आणि अजूनही त्यापुढे एक गंमत आहे की ही सगळी रचना करत असताना पृथ्वीचं जे फिरण्याचं ते जे कॅल्क्युलेशन आहे ही जी करत असताना त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये त्यांनी एक गंमत केलेली आहे की तो एक दिवस कुठेतरी ॲडजस्ट करायचा होता, तर तो त्यांना करता नाही आला. म्हणून तर तो त्यांच्या महिन्याप्रमाणे तर शेवटचा महिना तर डिसेंबर होता, मग तेव्हा त्यांनी करायला पाहिजे होता ना, पण नाही, त्यांनी फेब्रुवारीलाच कमी केलं आणि तिथे 28 किंवा 29 केले. बरं, असं का केलं? कारण की मार्च महिन्यामध्ये आपला चैत्र महिना सुरू होतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बरोबर मार्च महिन्यालाच त्यांनी चैत्र महिना तिथे सुरू होणार, म्हणून फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती ॲडजस्टमेंट केलेली आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या हिंदू धर्म जो हा प्राचीन धर्म आहे, इथे मी पुन्हा एकदा सांगतो, आपला जो हिंदू धर्म आहे ही हिंदू धर्म म्हणजे आपली जी जगण्याची पद्धत आहे. मान्य आहे हिंदू हा धर्म नाही आहे, पण आता त्याला आम्ही धर्म मानतो कारण ती आमची एक जगण्याची पद्धत आहे. आमच्या धर्मात पूर्णपणे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आज संविधान बनवलेलं आहे, पण पूर्वीच्या काळी तर संविधान नव्हतं. तर ते जे स्वातंत्र्य आहे हे पुरातन काळापासून हिंदू धर्मामध्ये आहे आणि अजूनही हिंदू धर्मातली जी लोकं आहेत त्यांना हे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यात ते लोक राहत आहेत आणि ते पूर्ण स्वातंत्र्य त्यांना मिळत आहे आणि लोक खूप चांगलं फील करत आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या हिंदू धर्मात सांगितलेल्या आहेत. म्हणून जे कोणी लोक आहेत जे हिंदू धर्माबद्दल नावं ठेवतात ते नेहमी अयशस्वीच होतात. धन्यवाद.